नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या YouTube चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण आता आपल्या फुल इंग्लिश मीडियमच्या किंवा सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्याला असलेला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे लेटर रायटिंग. लेटर रायटिंग हे दोन्ही विद्यार्थ्याकरता फुल इंग्लिश मीडियमच्या आणि सेमी इंग्लिश मीडियमच्या अगदी सारखं आहे. इथं आपण नेमका फॉर्मॅट बघूया आणि नेमकं काय लिहिलं तरी गुण मिळतात, जे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असतं. त्यानुसार नेमकी मार्किंग स्कीम बोर्डाने काय आखलेली आहे ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण मिळू शकतात जर व्यवस्थितरित्या केलं तर. बघा, आता याच्यामध्ये काय आहे की आपण पहिले इन्फॉर्मेशन लेटर याची आपण थोडीशी मार्किंग स्कीम समजून घेऊया. जसं सेंडर ॲड्रेस आणि डेट एवढं जर लिहिलं तरी अर्धा गुण आहे. सेंडर ॲड्रेस म्हणजे पत्र लिहिणारा आणि त्याची आपण इथं ती डेट लिहिली. जसं बघा, इथे आपल्याला लक्षात येईल सेंडर ॲड्रेस आणि डेट. बघा, इथं सेंडर ॲड्रेस आणि डेट. इथं शिवम पाटील हे लिहिणार आहे, पत्र लिहिणार आहे. पत्र जो लिहितोय तो आहे आणि त्याचं डेट आपण त्याचं नाव दिलंय आणि त्याचा इथं ॲड्रेस दिलेला आहे आणि खाली डेट टाकलेली आहे. बघा, डेट 16 जुलै असं टाकलेली आहे. आता 16 जुलै अशीच टाकायची आहे. याच्यामध्ये आपल्याला जसं आपण 6वा महिना किंवा 7वा महिना असं लिहायचं नाही आहे. तर आपल्याला जुलै किंवा त्याच्यामध्ये जो आपण देतोय जसं ऑक्टोबर हा जो महिना असेल तो महिनाच आपल्याला तिथं तसं मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याला अर्धा गुण आहे आणि हे तुमच्या त्या प्रश्नांमध्ये दिलेलं असतं. दुसरं बघा, सॅल्युटेशन. सॅल्युटेशनला अर्धा गुण दिलेला आहे. आता सॅल्युटेशन म्हणजे काय? जसं बघा, इथे दिलेलं आहे डिअर दिलीप. बस एवढं लिहिलं तरी तुम्हाला अर्धा गुण मिळतो मित्रांनो. एवढं सोपं आहे. त्यानंतर बघा, मेन लेटर ऑफ बॉडी. आता मेन लेटर ऑफ बॉडी याला 2.5 गुण म्हणजे 2.5 अशी गुण देण्यात आलेला आहे. मेन लेटर ऑफ बॉडी म्हणजे इथून सुरू झालेलं लेटर आणि इथपर्यंत जे आपण लेटर लिहितो या लेटरला मेन लेटर ऑफ बॉडी असं म्हणतात. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला फक्त हे दाखवायचं असतं की तुम्ही पत्र का लिहित आहे एवढा भाग, आणि मग सविस्तर पत्र तुम्हाला याच्यामध्ये इथे इंडिकेट करायचं आहे. याच्यामध्ये नेमकं कशाचा करता पत्र लिहित आहे आणि सविस्तर पत्राचा भाग येते. त्याच्यानंतर त्याला 2.5 गुण देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अधिक मित्रांनो क्लोजिंग. क्लोजिंगमध्ये काय आहे, फक्त तुम्हाला इथे तुम्ही जसं एवढं ऑल दी बेस्ट एवढं जरी लिहिलं आणि युअर लव्हिंगली फ्रेंड आणि शिवम असं एवढं लिहिलं की तुम्हाला गुण मिळाले. याच्यामध्ये इन्फॉर्म जे लेटर असतं या इन्फॉर्मल लेटरमध्ये मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट लिहिण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने आपल्याला टोटल 5 गुण असतात. अधिक 1 गुण असतो ग्रामर करता, व्याकरणाकरता दिलेला असतो. म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन करताना ग्रॅमॅटिकली मिस्टेक होऊ नये. ते जर झाली तर फक्त 1 गुण जाईल, पूर्ण गुण कापल्या जात नाही, एवढी गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. चला आता पुढे बघू. फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर म्हणजे याच्यामध्ये जे आपण कंपनीला वगैरे लिहितो पत्र किंवा कार्यालयीन पत्र त्याला म्हणू. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सेंडर ॲड्रेस अँड डेट याला अर्धा गुण दिलेला आहे वरच्या प्रमाणात. सेंडर ॲड्रेस पत्र लिहिणारा. त्याच्यानंतर रेसिपियंट्स ॲड्रेस म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्याचा ॲड्रेस आपल्याला इथं लिहायचं. जसं बघा टू आणि इथं आपण ॲड्रेस त्याला लिहितोय रेसिपियंट्स ॲड्रेस म्हणजे ज्याला पत्र लिहितो, शाळेला लिहितोय, एखाद्या कार्यालयाला लिहितोय, आपण इलेक्ट्रिसिटीला लिहितो, जे लिहितोय त्याला ते आपण सॅल्युटेशन म्हणूया, त्याला अर्धा गुण आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन. आता सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन म्हणजे बघा, इथं सब्जेक्ट जो दिलेला आहे हा सब्जेक्ट आपण मेन्शन केला आणि सॅल्युटेशन मेन्शन केलं. याला सुद्धा बोर्डाने बघा इथे आपल्याला गुण दिलेला आहे, अर्धा गुण दिलेला आहे. ठीक आहे. सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे काय, त्याच्या आधी आपण बघितलेलं आहे जसं डिअर सर मॅडम, त्यालाही बोर्डाने अर्धा गुण दिलेला आहे आपल्याला सब्जेक्ट आणि सॅल्युटेशनला. त्याच्यानंतर मेन लेटर ऑफ बॉडीला आपल्याला 2 गुण बोर्डाने दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला क्लोजिंग आहे त्याला अर्धा गुण दिलेला आहे. मेन लेटर ऑफ बॉडी तुम्हाला कल्पना ही आहे आणि त्याच्यानंतर ही मेन लेटर ऑफ बॉडी आणि अर्धा गुण तुम्हाला बघा थँक्यू आणि युअर ट्रूली आणि इथं दिलं शिवांगी पाटील. एवढं लिहिलं, याला सुद्धा बोर्डाने अर्धा गुण आपल्याला दिलेलं आहे. गुणांची मार्किंग लक्षात घ्या आणि यानुसार जर तुम्ही त्याच्यावर थोडंसं जर लक्ष दिलं तर तुम्हाला गुण पूर्ण मिळतील. त्यानंतर इथं बघा ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर याला 1 गुण देण्यात आलेला आहे. म्हणजे जे ग्रामर आहे त्याला 1 गुण देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने याची रचना केलेली आहे आणि टोटल याला 5 गुण आपल्याला देण्यात आलेला आहे. जर तुम्ही व्यवस्थित एवढा जरी फॉर्मॅट लिहिला मित्रांनो, पूर्ण लिहिता आला नाही, सेंडर ॲड्रेस अँड डेट, रेसिपियंट ॲड्रेस, आणि याच्यामध्ये अधिक एक गोष्ट करा की तुम्ही फॉर्मल लेटर सोडवल्यापेक्षा जर प्रॉपरली येत असेल तर सोडवा. पण मला वाटते की हे अगदी इझी लेटर जाईल म्हणून तुम्ही इन्फॉर्मल लेटर सोडवावं, ज्याच्यामध्ये चांगल्यात चांगले गुण मिळतात. सब्जेक्ट वगैरे लिहिण्याची गरज नाही, बऱ्याच काही गोष्टी कमी असतात आणि फॉर्मॅट पूर्ण लेफ्ट हँड साईडला करायचा. अशा पद्धतीने पेपर करा, चांगल्यात चांगले गुण मिळतील. तुमच्या पेपर करता बेस्ट ऑफ एफर्ट्स आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. थँक्यू.